भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हरतालिका पूजन केलं जातं. वैदिक शास्त्रानुसार या दिवशी देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, म्हणून या व्रताचं विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी महिला निर्जल व्रत करतात आणि शिवपार्वतीची आराधना करतात. अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून व्रत करतात. या दिवशी महिला पाणी आणि अन्नाशिवाय राहतात. या पूजेदरम्यान काही नियमांचं पालन करावं लागतं. या दिवशी खास योग जुळून आला आहे. हरतालिका तृतीयेला हस्त नक्षत्रावर एक खास योग जुळून आला आहे. या नक्षत्रावर देवी पार्वतीने महादेवांसाठी व्रत ठेवला होता. हरतालिका तृतीयेला रवी योग, बुधादित्य योग राज तयार होत आहे. तसेच कन्या राशीत चंद्र आणि शुक्राची युती होत आहे. या युतीमुळे कलात्मक योग तयार झालाय, तर गुरु आणि चंद्रामुळे नवपंचम योग तयार होत आहे. वैदिक पंचांगानुसार 5 सप्टेंबरला दुपारी 12:22 तिथी सुरू होईल आणि 6 सप्टेंबरला दुपारी 3:01 ही तिथी संपेल. तिथीनुसार हरतालिका पूजन आज होणार आहे.